आपण आज स्पेशल अशी गुढीपाडव्यानिमित्त शेवयाची खीर बनवणार आहे। ही खीर आपण सणाच्या दिवशीच नाही तर इतर वेळेस कधीही केली तरी मुलांना खूप आवडेल, खूप छान होते। आणि ही मी खीर आपली साधी सुधी गावरान पद्धतीने बनवली आहे। पण तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा मी की ही खीर कशी बनवली, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एकदम खायला टेस्टी लागते ही खीर। आणि गुढीपाडव्याचं म्हणजे नवीन वर्ष चालू झालं मराठी आपलं, मराठी वर्षाचं तुम्हाला हार्दिक शुभकामना। नवीन वर्षाची तुम्हाला भरभराटी हो। आणि अशी खीर तुम्ही नक्की घरी ट्राय करा, तर तुमच्या मुलांना खूप आवडेल। तुम्ही इतर वेळेस घरामध्ये तुम्हाला काही गोड खावशी झालं ना, त्या प्रकारे तुम्ही खीर जरी बनवली तरी खूप छान टेस्टी होते। तुम्ही खीर बघा, ही एकदम छान अशी आहे, तर बिलकुल वेळ लागत नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने खीर तयार होते। त्या प्रकारे तुम्ही घरी नक्की खीरीला ट्राय करा, कारण ही पहिल्याच मध्ये तुम्ही बनवू शकाल, पहिल्या वेळेस तुम्ही अजिबात चुकणार पण नाही। त्या प्रकारे मी खीर बनवली आहे। तर चला पटापट आपण वेळ न लावता या प्रकारे खीर तयार करायला सुरुवात करू। इथे मी गॅसवरती कढई ठेवली, त्यात आपण पहिलेच आधी काजू बदाम भाजून घेऊ। त्यासाठी मी थोडं तूप घालून घेते। काजू बदाम छान असे भाजले आता आपले, हे आपण एका वाटीत काढून घेऊ। काजू बदाम भाजले, आता आपण शेवया भाजून घेऊ। त्यात परत आपण थोडं तूप टाकून घेऊ। या मी बारीक शेवया घेतल्या, तर मार्केटमध्ये सहज उपलब्ध राहतात। आणि याच्यापेक्षा आपल्या घरच्या शेवया घेतल्या तरी चालेल, कारण घरच्या शेवयांमध्ये पण अशी चव येते। तर आपण या थोड्याशा भाजून घेऊया, भाजलेल्या असतात पण अजून थोड्याशा भाजून घेऊ। मी गॅस कमीच ठेवलाय, कमी गॅसवरती भाजून घेणार आहे, कारण फुल गॅस केला तर खूप बारीक असतात त्या, त्यामुळे जळू शकतात। आपल्याला जास्त त्या जळून द्यायच्या नाहीये। मी शेवया भाजता भाजता छान अशा त्या बारीक पण केल्या। तर आपल्याला खूप जास्त भाजायच्या नाही, जास्त कलर बदलून द्यायचा नाही त्यांचा, कारण त्या आधीच भाजलेल्या असतात। आणि आपण जास्त जर भाजल्या तर त्या अशा लालसर दिसू शकतात, एकदम काळपट। त्यामुळे मी जास्त भाजणार नाही त्या, काहीतरी आता थोडं 5-1 मिनिटं भाजून घेऊन काढून घ्यायचं त्या बाहेर। या प्रकारे आपण शेवया भाजून घ्यायचे आहे। मी अगदी जास्त भाजून नाही घेतलाय, अगदी थोड्याशाच भाजल्या। त्यांचा कलर बदलल्यासारखा दिसतोय, पण जरा लगेच आपण या काढून घेणार आहे। इथे मी शेवया भाजलेली कढई घेतली, त्यात आता थोडं तूप घालून घ्यायचंय। आणि खोबरं आपलं पटकन भाजतं, त्यामुळे पटकन असं भाजून काढून घ्यायचं आपल्याला। खोबरं आपलं छान असं भाजलंय, कलर बदललाय। यापेक्षा जास्त आपल्याला खोबरं भाजायचं नाहीये। आणि मी गॅस बंद केला, आता खोबऱ्या एका डिशमध्ये काढून घेणार आहे। खोबरं मी आता काढून घेतलं, छान असं भाजलंय ते। आणि कढई मी तीच ठेवली वापस, कारण कढई आपली गरमच आहे। गरम कढईत आपण सुरुवातीला 1 कप पाणी घालून घ्यायचंय। इथं दूध आहे ते मी जरा गरम करून घेतलं आणि याच्यात घालून घ्यायचंय। दूध आपलं थोडं थंड झालं होतं, म्हणजे कोमट दूध होतं, तर आपण छानपैकी गरम करून द्यायचंय, म्हणजे जरासं व्यवस्थित तापून द्यायचं आपल्याला। छान असं दूध आपण तापून घेऊ। दुधाला आपल्या उकळी आली छान अशी, आणि छान असं आता आपल्याला दूध तापून द्यायचंय छानपैकी खरपूस रंगावरती। हे व्यवस्थित आपण 5-1 मिनिटं दूध आपण व्यवस्थित उकळून घ्यायचंय आणि याची साय जी येते ती याच्यामध्येच मिक्स करायची आहे।
तोपर्यंत आपण हे काजू बदाम हे असे बारीक करून घेऊ, तुकडे तुकडे करायचे याचेवाले. दूध आपलं अगदी छानपैकी तापले, किती वेळचं तापत पण होतं ते, जवळजवळ 5 ते 10 मिनिटं दूध आपलं गरम होत होतं. त्यात आपण ही हिरवी वेलची टाकून घेऊ, एकदम बारीक करून घेतली मी. हे आपण भाजलेलं खोबरं घालून घेऊ. भाजलेला शेवया पण घालून घेऊ. काजू बदाम आपण नंतर टाकू, खीर झाल्याच्या नंतर. आताच घालायचं नाही काजू बदाम. रंग आवडत असला तुम्ही रंग पण त्यात घालून घ्या. खाण्याचा कलर तर मी कलरचा वापर करणार नाहीये, हाय माझ्याकडे, पण तरी पण मी करणार नाहीये. अशीच खीर छान दिसते आणि खायला पण छान वाटते, त्यामुळे मी अशाच कलरची खीर ठेवणार आहे. केसर असल्यास केसर बी घातलं तरी चालेल. आपण छान अशी शेवया घातल्या तर शिजून घ्यायची आहे. यात आपण लगेच साखर घालून घेणार आहे. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण साखर घालून घ्यायची आहे. तुम्हाला किती गोड आवडतं, किती कसं आवडतं किंवा त्याप्रमाणे तुम्ही साखर घालायची आहे. मी ते 3-4 चमचे साखर घालून घेते. तर मला मध्यम असं गोड लागतं, जास्त गोड पण नाही आणि जास्त फिकं पण नाही लागत. मध्यम अशी खीर मला गोड आवडते, त्यामुळे मी 4-5 चमचे साखर घातली. आणि हवं असल्या टेस्ट करून आपण परत त्या साखर ऍड करू शकतो. तर आपल्या शेवया 5 मिनिटांमध्ये छान अशा शिजून आपली खीर पण छान दाटसर होईल. छान आपण याला शिजून घेणार आहे. खिरेला आपल्या अगदी छान अशी उकळी आली आहे. तर खूप छान तिचा घरामध्ये सुगंध पण पसरलाय. अगदी टेस्टी ही खीर बनते, तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तर ही गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल मी बनवली आहे नवीन वर्षासाठी. तर नवीन वर्ष मराठी तुम्हाला सुख समृद्धीचे जावं, भरभराटीचे जावं आणि आपली खीर शिजते तोपर्यंत नवीन वर्षासाठी तुम्ही गोड म्हणून माझ्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. खीर आपली आता बऱ्यापैकी म्हणजे झाली आहे. त्यात आपण आता काजू बदाम घालून घेऊ. छान दाटसर पण झाली आहे आणि याच प्रकारे दाटसर होऊन द्यायची, कारण थंड झाली तर ती यापेक्षा एकदम घट्टसर होती ती. त्यामुळे आपण ते भाजलेले काजू बदामचे तुकडे घालून घेऊ आणि फक्त आता 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेऊ. एक वाफ आली की लगेच आपण गॅस बंद करू. खीर आता आपली झाली आहे. मी झाकण पण काढून घेतलंय आणि रंग खूप छान आला आणि एकदम छान दिसती ती आणि आटली बऱ्यापैकी आणि छान पाहिजे आपल्याला त्या प्रकारे झाली ती. आपण आता गॅस बंद करू. आपली खीर तयार झाली आहे. एकदम छान अशी खीर तयार झाली आहे. तर तुम्ही कुठल्याही सणाला किंवा असं कधी गोड खावंसं वाटलं तेव्हा ही खीर तुम्ही घरी ट्राय केली तरी चालेल. आणि स्पेशल करून आता गुढीपाडवा हायचे, कारण गुढीपाडव्याला आपण खीर बनवतोच आहे. त्या प्रकारे तुम्ही खीर बनवा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.